आजच्या या प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेला जो श्लोक आहे तो भगवद्गीतेतील 7व्या अध्यायातील 19वा आहे. त्या अगोदर आपण थोडं नमन करूया. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. श्रीरुक्मिणीरमणदया गणागणाशन प्रभुबा कसा ठेला पुंडलिके जनतरण्या कटिकर ठेवून उभासा ठेला. श्री पुंडलिक वरदा दासा सुखदा भवाब्धी तरण्याला शरणागता आम्ही झालो भक्ती सुखाचा आनंद लुटण्याला. नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागं पाणौ महासायक चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम्. बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. या श्लोकामध्ये भगवंतांनी महात्म्याचं आगळं वेगळं वर्णन केलेलं आहे. हा श्लोक निवडण्याचं कारण आपल्या विवेकानंद आश्रमामध्ये कित्येक तपापासून चालू असलेला हा विवेकानंद जयंती महोत्सव महान तपस्वी निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराजांनी युगप्रवर्तक स्वामी विवेकानंदांना आपला गुरु मानून त्यानुसार आपलं जीवन यापन केलं आणि त्यांनी हा भव्य दिव्य होणारा उत्सव संपूर्ण भारतभर प्रसिद्ध असलेला प्रारंभ केला. आणि त्या उत्सवाच्या निमित्तानं आज दुसरा दिवस संतांचं महात्म्य, संतांचा उत्सव, योग्याचा उत्सव, साधूचा उत्सव म्हणून आपण साधूचं वर्णन आपल्या वाणीनं केलं पाहिजे या दृष्टीनं मी हा श्लोक निवडला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपला हा जो महाराष्ट्रभर वारकरी संप्रदाय आहे या संप्रदायातील एक महान आचार्य, महान तपस्वी, महान वक्ते, ज्यांनी महाराजांशी सुद्धा ज्यांचा संपर्क झाला होता असे हरिभक्तपरायण वैकुंठवासी दुंडा महाराज यांची सुद्धा आज पुण्यतिथी आहे. आणि या दोन सहयोगामुळे आपण महात्म्यांचं वर्णन करावं. महात्मा कुणाला म्हणतात हे आपल्याला संत आणि भगवंत यांच्या वचनातूनच पाहता येतं. कारण असं आहे, दोन व्यक्ती सारखे जरी दिसत असले तरी त्यांच्यात फरक असतो. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. भक्ताला महात्म्याला जाणायचं असेल तर महात्माच व्हावं लागतं. भक्ताचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे.
बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, होईल काय कामधेनू. किती दूध देणारी जर्सी गाय असली तर ती कामधेनू होणार नाही. कामधेनूमध्ये विशेषता असते. काय विशेषता असते? कामधेनू आपण जी कामना करू ती पूर्ण करते. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, कल्पतरुक् कल्पितमेव सुते, सा कामधुक् कामितमेव दोग्धी. आपण जी कामना करू ती कामना कामधेनू पूर्ण करत असते. आणि म्हणून साधी अधिक दूध देणारी गाय आणि कामधेनू याच्यातलं अंतर जाणणारा जो ज्ञाता आहे तोच ते समजू शकतो. तसंच महात्मा आणि सामान्य माणूस दोन्ही दिसायला सारखेच असतात. सामान्य जीवन महात्म्याचं आणि सामान्य माणसाचं सारखंच असतं, पण फरक असतो. मी आपल्याला उदाहरण देईल. निसर्गामध्ये दोन पक्षी सारखे दिसतात, कावळा आणि कोकिळ. लहान मुलाला असं वाटू शकतं हा कावळाच आहे कोकिळ पाहून, पण जाणकार माणसं ओळखू शकतात की हा कावळा आहे, हा कोकिळ आहे. मुलगा विचारू शकतो की आई हा कावळा कसा आणि हा कोकिळ कसा? बाळा, गुणावरून तो ओळखू येतो. झाडं सर्व सारखी जरी असली, चंदनाचं झाड आहे त्याच्या गुणावरून ओळखल्या जातं. तसं पक्षी दोन्ही दिसायला सारखे असले तरी त्यामध्ये फरक आहे. काका कृष्ण पिका कृष्ण को भेदो पिक काकयो हो, वसंत समये प्राप्ते काका काक पिक पिकहा. पक्षी दिसायला दोन्ही सारखे आहेत. कावळाही काळा आणि कोकिळही काळा, पण वसंताचा ऋतू जर आला, कुहू कुहू पंचम स्वरामध्ये कोकिळा गान करते. कोकिळेमध्ये तो गुण आहे. म्हणून दिसायला जरी सारखे असले तरी त्यांच्या त्या गुणामुळे वैषम्य आहे. दुसरं एक उदाहरण मी देईल आणि आपल्या श्लोकाकडे वळेल. हंस आणि बगळा दिसायला सारखे आहेत, पांढरे. हंस शुक्लो बक शुक्ल को भेदो बक हंसयो क्षीर नीर विभागेतू हंसो हंसो बको बकहा. बगळाही पांढरा आहे आणि हंसही पांढराच आहे, पण बगळ्याच्या चोचीमध्ये ते सामर्थ्य नाही दूध आणि पाण्याला वेगळं करायचं. ज्ञानोबाराय लिहितात, का चाचूचेने सांडसे खंडीजे पै पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. ज्ञानोबरायांनी या पक्षाची आठवण केली आणि सांगितलं, राजहंस पक्षी आपल्या चाचूच्या सांडसेनं, सांडस तिला दोन भाग असतात त्यामुळे ती बघून म्हणा काहीतरी धरू शकते, तसं त्या सांडसेच्या माध्यमानं चाचूची सांडस, चोचीची सांडस, खंडीजे पै पाणी राजहंसे, तो त्यातलं दूध घेतो आणि पाणी टाकून देतो. त्या पद्धतीनं हे संपूर्ण जगत सारासारानं भरलेलं आहे, नित्यानित्यानं भरलेलं आहे. अशा या जगतामध्ये संत जे असतात ते असाराचा त्याग करतात आणि साराचं ग्रहण करतात, म्हणून त्यांना संत म्हणतात. असार असा जो संसार तो त्यांना दिसतच नाही, त्याकडे त्यांचं लक्ष नसतं. आणि सार जो परमात्मा, नित्य जो परमात्मा, सत्य जो परमात्मा, त्या परमात्म्यावर त्यांची दृष्टी असते. म्हणून माऊली म्हणतात, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. हे जे जग आहे, या जगामध्ये ही जी उपाधी युक्त जी आहे, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. चैतन्य सर्व ठिकाणी व्यापून आहे, पण तत्वज्ञ संत संसाराचा त्याग करून साररूप जो परमात्मा जगात भरलेला आहे त्याचा स्वीकार करतात आणि म्हणून त्यांना महात्मा असं म्हटलं जातं. महान आत्मा यशस महात्मा, ज्याचा आत्मा महान आहे. आता आत्मा लहान मोठा असू शकतो का? आत्मा सर्वांचा सारखाच आहे. स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, सर्वांचा आत्मा सारखा आहे. पण त्या आत्म्याचं महत्त्व जाणून, त्याचं व्यापकत्व जाणून, त्याची श्रेष्ठता जाणून त्याचा जे स्वीकार करतात ते महात्मे होतात. आणि असे महात्मे आपल्या जगभर आहेत, त्यात विशेष करून भारतात आहेत.
आणि त्यातही महाराष्ट्रात अधिक आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी मानल्या जाते. अशा या संतांच्या भूमीमध्ये अनेक महात्मे होऊन गेलेत. तेव्हा महात्म्यांचं वर्णन आपल्याला भगवंताच्या वाणीतून करायचंय. भगवंत म्हणतात, अर्जुना बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. माम ज्ञानवान प्रपद्यते. ज्ञानी पुरुष मला शरण येतो. केव्हा येतो? बहुनाम जन्मना म्हणते, अनेक जन्माच्या शेवटी. जीवाला त्याच्या कर्मानुसार पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु विस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. असा जो संसार आहे, त्या संसारात किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. सारखं जन्मतो मरतो जन्मतो मरतो ही क्रिया चालू असते. जोपर्यंत एखाद्या महात्म्याची शरणागती हा जीवात्मा स्वीकार करत नाही आणि त्या महात्म्याच्या कृपेनं याला सतासाताचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत याची जन्म मरण परंपरा खंडत नाही. महात्म्यांचा विशेष काय असतो? भगवद्गीताकार भगवान श्रीकृष्ण सांगतात, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतः त्वनयोस्तत्वदर्शिभिः. तत्वदर्शी महात्मे जे असतात ते असतः भावः न विद्यते. असत जो संसार आहे, जड जो संसार आहे, दुःखरूप जो संसार आहे, नाशिवंत जो संसार आहे, क्षण प्रतिक्षण बदलणारा जो संसार आहे, या संसाराला अनित्य मानतात. आणि जो सतत राहणार आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे, किंवा सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हारे श्रीहरी. तो परमात्मा. कोणता परमात्मा? ज्याचं वर्णन सत्यम शिवम सुंदरम असं केलं जातं. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, एवढं मोठं आकाश ज्याच्यामध्ये लपीथपी खेळतं, इतका तो व्यापक परमात्मा. आणि त्या व्यापक परमात्म्याला आपल्या आत साठवतात, त्याला आठवतात आणि त्यामध्ये तल्लीन राहतात. मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंत परस्परम कथयंतस्य माम नित्यम तुष्यंती च रमंती च. महात्म्याचंच वर्णन आहे. भगवंत सांगतात, अर्जुना हे जे महात्मे असतात ना, मच्चित्त त्यांच्या चित्ताचा विषय संसार नसतो. भगवंतांनी गीताशास्त्र सांगत असताना गुह्यतम शास्त्र गीताशास्त्र आहे. भगवंत स्वतः सांगतात, इति गुह्यतमम शास्त्रम इदमुक्तम मया नघ. अनघा पापरहित निष्पाप अर्जुना, तू अनघ आहेस, तुझं अंतःकरण शुद्ध आहे आणि म्हणून तुझ्यासाठी, तुझ्या निमित्तानं संपूर्ण मानवमात्रासाठी हे गुह्य ज्ञान मी प्रगट केलं. आणि ते प्रगट करत असताना अतिमहत्वाचा असा 15वा अध्याय 20 मंत्र 20 श्लोक ज्याच्यात आहेत, त्यामध्ये भगवंतांनी संसाराचं वर्णन केलं, महात्म्याचं वर्णन केलं, जीवाचं वर्णन केलं आणि देवाचं वर्णन केलं. ही सर्व वर्णनं तुम्हाला 15व्या अध्यायात मिळतात. मग आधी देवाचं वर्णन करावं की संसाराचं वर्णन करावं? ज्याला टाकायचं, ज्याला घ्यायचंच नाही त्याचं वर्णन जास्त कशाला करायचं? म्हणून थोडक्यात भगवंतांनी 2-3 श्लोकामध्ये त्याचं वर्णन केलं. संसाराचं वर्णन काय वर्णन केलं? भगवंत सांगतात, अर्जुना ऊर्ध्व मूलमद शाख मश्वत्थम प्राहुरव्यम छंदांशी यस्य पर्णानी यस्तम वेद सवेदवित. भगवंताला जाणणाराही वेदवित आहे आणि संसाराला जाणणाराही वेदवित आहे. संसाराला जाणलं म्हणजे वैराग्य होत असतं आणि परमात्म्याला जाणलं म्हणजे ज्ञान प्रेम प्राप्त होत असतं. म्हणून जीवानं संसाराला तरी जाणावं, निदान परमात्म्याला जाणता आलं नाही. कारण परमात्म्याला जाणायचं म्हटलं तर त्याची बुद्धी ही निर्मळ असावी लागते आणि परमात्मा हा बुद्धीचा
विषय सुद्धा नाही. मनाची नखी नलगे जेत बुद्धीची दृष्टी नरगे तेत इंद्रिया कीर जोगे काय होईल. अहो, जो परमात्मा मनाचं नख जिथं लागू शकत नाही, का नाही लागत? आमचे गुरुवर्य स्वामी रामसुखदासजी महाराज असं सांगायचे, मन बुद्धी चित्त अहंकार हे सर्व अंतःकरण आहे, हे पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून बनलेलं आहे, प्रकृतीचं कार्य आहे. म्हणून ही विकृती आहे आणि प्रकृतीच्या साधनाच्या माध्यमानं अप्राकृतिक परमात्म्याला जाणायचं म्हटलं तर ते शक्य नाही. म्हणून आमच्याकडे वेदांतामध्ये वृत्ती ज्ञान आणि स्वरूप ज्ञान असं आहे. वृत्ती ज्ञानानं परमात्म्याला यथार्थ जाणता येत नाही. जे स्वरूप ज्ञान आहे ते खरं ज्ञान आहे. वृत्ती ज्ञान सुद्धा थांबत असतं. वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिशे तेथे, वृत्ती निवृत्त होत असते, आपण स्वरूप हे निवृत्त होत नाही. म्हणून स्वनं जाणणं बुद्धीनं जाणल्यापेक्षा स्वयमेव आत्मनात्मानं व्यथ पुरुषोत्तम स्वतःला जाणायचं. बुद्धीनं जाणायचं म्हटलं तर परमात्म्याला जाणता येत नाही. असा बुद्धीच्या आटोक्यात, मनाच्या आटोक्यात, चित्ताच्या आटोक्यात, अहमच्या सुद्धा आटोक्यात न येणारा परमात्मा स्वनं जाणावा लागतो. आणि तो परमात्मा जाणायला आपल्याकडे सामर्थ्य नसेल तर अगोदर आपण संसाराला जाणावं. म्हटलं संसाराला जाणल्यानं काय फायदा आहे? कशाला जाणायचं संसाराला? संसाराला यासाठी जाणायचं, संसाराला जाणलं म्हणजे त्याचा नाशिवंतपणा लक्षात येतो. संसाराला जाणलं म्हणजे त्याची अनित्यता लक्षात येते, त्याची दुःखरूपता लक्षात येते. म्हणून भगवंतांनी सावध करताना सांगितलं, अर्जुना अनित्यम असुखम लोक इमं प्राप्य भजस्व माम. हा जो संसार आहे अनित्य आहे, सुखरहित आहे, पण तू या संसारात आलास. आलिया संसारा एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. संसारात आपण आलेलोच आहोत आपल्या कर्मामुळे. कारण कर्मानुगो गच्छती जीव एका किंवा कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. माणूस हा कर्मानं बांधलेला आहे, त्यानं जसं कर्म केलं त्यानुसार त्याला त्या त्या ठिकाणी जन्म मिळतो. भगवंतांनी 14व्या अध्यायात त्याचं वर्णन केलं. जगात 3 गुण आहेत, सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती संभवा निमग्नंती महाबाहो देहे देहीनमव्ययम. या देहामध्ये देहीला ते बांधतात आणि देहदेहीचं विवेचन सर्वात अगोदर परमात्म्याने केलेलं आहे. अर्जुनाला ज्ञान द्यायचं ना, त्याला देह कळला पाहिजे, त्याला देही कळला पाहिजे. आपण सुद्धा आपल्याला जर विचारलं, इतर सर्व ज्ञानाचं आपल्याला भरपूर भांडार असतं आपल्याकडं, परंतु जो देही आहे आपल्यात, आपण आहे मी कोण याचा करावा विचार म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. आपलंच आपल्याला ज्ञान नसतं, आपण सोडून आपल्याला सर्व जगाचं ज्ञान असतं. आणि सर्व जगाचं ज्ञान माणसाला मुक्त करू शकत नाही, सर्व जगाचं ज्ञान माणसाला प्रेम मिळू देत नाही, सर्व जगाचं ज्ञान माणसाला पूर्णता प्राप्त करून देऊ शकत नाही. पूर्णता प्राप्त करायची असेल ते परमात्म्याला जाणलं गेलं पाहिजे. पण संसाराला जाणल्यानं होतं काय? संसाराला जाणल्यानं वैराग्य प्राप्त होत असतं. संसारापासून मनुष्य पराणमुख होतो. हा नाशिवंत आहे, दुःखरूप आहे असं त्याला कळतं. म्हणून भगवंतांनी 15व्या अध्यायात अगोदर संसाराचं वर्णन केलं आणि सांगितलं, अर्जुना नरूपमास्यः ततोपलभ्यते नांतोन चादीर्णच संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. हे जे मी 2 श्लोकात तुला वर्णन करून सांगितलं संसाराचं, की ज्या संसाराचा आधार परमात्मा आहे, अधिष्ठान परमात्मा आहे, परमात्म्याच्या आधारावर संसार आहे. सर्प भासाला आधार काय? रज्जू आहे. तसं जगत जे भासतंय ते परमात्मा त्याचा अधिष्ठान आहे. म्हणून ऊर्ध्व मूलमधशाख अश्वत्थम स्वह न तिष्ठती ती अश्वत्थम. उद्यापर्यंत ज्याची टिकायची शाश्वती नाही. आता आमचे महाराज तर असं म्हणायचे, उद्या फार लांब राहिला, एका क्षणानंतर काय होईल हे सांगता येत नाही. क्षणभंगुर जीवन की कलिका कल प्रात को जान खिली ना खिली. क्षणात माणसाचे जीवन मासी पाक पाखडे तव हे सरे. हे काळा नळाची कुंडी कातली लोणियाची उंडी मासी पाक पाखडे तव हे सरे. काळरूपी अनल, अनल म्हणजे अग्नी,
त्या अग्नीमध्ये लोण्याचा गोळा दिला, किती वेळ लागेल तो गोळा संपायला? हे काळा नळाचे तोंडी घातली लोणियाची उंडी, लोण्याचा उंडा घातला. ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानोबारायची बुद्धी येते. म्हणले मासी पाक पाखडे तव हे सरे. आपली जी जेवणावर माशी असते, जेवताना वगैरे येते, हे सर्व घरात फिरणाऱ्या माश्या बारक्या, किळा तो जिवंत, त्याला पंख असतात बारीक, इतक्या वेगाने ते हलतात. ते पंख हलायला जितका वेळ लागतो त्याच्या कमी वेळात मनुष्य संपू शकतो. असा हा नाशिवंत संसार आहे. तेव्हा अश्वत्थम प्राहु अव्ययम, मग याला अव्यय का म्हटलं? अतिशय गतिमान असल्यामुळे हा अव्यय वाटतो. आणि याला जो जाणतो त्याला यस्तम वेद सभेदविद, त्याला वेदवित्ता म्हटलं. वेदवित हा शब्द 15व्या अध्यायात 2दा आला बघा. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्ट मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्य वेदांतकृत वेदविदेव चाहं. वेदविद तिथंही आलेला आहे, पण तिथं स्वरूपाचं वर्णन आहे आणि इथे संसाराचं वर्णन आहे. संसाराचं वर्णन फक्त 2 श्लोकात भगवंतांनी केलं आणि सांगितलं, हे बघ अर्जुना, हा जो संसाराचं वर्णन मी तुला करून सांगितलं, अधस्य मूला निनुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके, खरं सांगतो नरूपमस्य तथोपलभ्यते, जसा दिसतो तसा हा नाही. नांतो न चादी न च संप्रतिष्ठा, याला आधी नाही, अंतही नाही आणि मध्ये प्रतिष्ठा नाही. तुकोबरायांनी याच्यावर एक सुंदर प्रमाण दिलेलं. आपला तुझे एक देव करून घ्यावा, याचं 2रं चरण. तेने विना जीवा सुखन एरती मायके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. देवाव्यतिरिक्त जो देव आपलासा केल्यानंतर सुख मिळतं, त्या देवाव्यतिरिक्त जो संसार आहे तो संसार कसा आहे? देवाव्यतिरिक्त सर्व येर, काही असो, मग देव सोडून सर्व येर मध्ये घातलं तुकोबरायांनी, अन्याची व्यावृत्ती केली. येर कसे आहेत? येरती माईक आहेत, माया निर्मित आहेत. आणि जे माया निर्मित असतं, मायाच कल्पित आहे. या मायाचा म्हणजे जी नाही तिला माया म्हणतात. भगवंताची ही शक्ती आहे. या 7व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. अशी जी माया, ती माया आणि त्या मायेपासून उत्पन्न होणारं जे जग आहे, हे जग मायाच जर नाशिवंत आहे तर मायाकृत, मायेनं निर्माण केलेलं जे आहे ते असत असणार आहे, नाशिवान असणार आहे. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते स्वतः, स्वतःचा कधीच अभाव नसतो. उभयोरपि दृष्टोंतः, या दोघांमधला अंतर जो जाणतो, उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयोस तत्वदर्शिभी, असे तत्वदर्शी महात्मे त्यातलं अंतर जाणतात. आणि म्हणून भगवंत सावधान करतात अर्जुनाला की जो संसार दिसतो तो संसार मृगजळाप्रमाणे आहे. त्याला आधी नाही, त्याला अंत नाही. ब्रह्मगिरी उणे न निघे समुद्री किरण रिगे, माझी दिशे वाऊगे मृगांब जैसे. मृगजळ असतं, मृगजळ माणसाच्या दृष्टीने दिसतं, पण त्याला तो असत्य मानतो, खरं मानत नाही. मृगाला दिसतं म्हणून त्याला मृगमरीचिका किंवा मृगजळ म्हणतात. तो त्याला सत्य मानतो, खऱ्या पाण्याला सोडतो आणि त्या मृगमरीचिकेच्या मागे पळून फसतो. सूर्याला विचारलं, तू मृगजळ पाहिलं का? सूर्याच्या दृष्टीनं मृगजळ नाही, माणसाच्या दृष्टीनं आहे, पण ती मिथ्या आहे. आणि हरणाच्या दृष्टीनं ते सत्य आहे. तसं सामान्य माणसाच्या दृष्टीनं जग सत्य वाटतं, संतांच्या दृष्टीनं जग मिथ्या वाटतं. आणि जे तत्वदर्शी आहेत त्यांना जगच दिसत नाही, अजातवाद, जग नाहीच. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोम ब्रह्मा कळले. प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे झाला मागुता कदा कल्पांती घडेना. प्रपंच झालाच नाही, कारण त्यांची प्रपंचावर दृष्टी नसते. आणि म्हणून महात्मे काय करतात? तत पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ति प्रसुता पुराणी
तत पदम त्या पदाला, त्यानंतर, तत म्हणजे त्यानंतर, अत म्हणजे यानंतर, यत तदोर नित्य संबंध, यदा आणि तदा, आपण म्हणतो यदा यदा हे धर्मस्य, तदा तदा, तर यदा आणि तदा यांचा नित्य संबंध असतो. यद आलं की तद आलंच. मग असा जो परमात्मा आहे, तत पदम तत् परिमार्गितव्यम, त्याचा शोध घ्यावा. कोण घेतं शोध? महात्मे घेतात. केव्हा घेतात? अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय, मागे बहुता जन्मी हेची करीतो आलो आम्ही. अनेक जन्म ज्ञानोबरायांनी सांगितलं, जे विक्षेप नावाचा दोष आहे तो घालवण्यासाठी आम्ही अनेक जन्म घालवले. जीवाच्या अंतकरणामध्ये मल विक्षेप आवरण असतात. मल नावाचा दोष निष्काम कर्मयोगाने संपतो आणि विक्षेप नावाचा जो दोष आहे ध्यान धारणा उपासना आदीनं तो विक्षेप नाहीसा होतो. तो विक्षेप नाहीसा होण्यासाठी अनेक जन्म आम्ही घालवले आणि अनेक जन्मानंतर आमचा विक्षेप गेला आणि भगवंताचं दर्शन आम्हाला घडलं. तर या पद्धतीनं बहुनाम जन्मना म्हणते. आता आमचे महाराज यावर आणखी एक सांगत असत बरं का, म्हणजे अनेक जन्माच्या शेवटी हा अर्थ तर आहेच, पण अनेक जन्म घेता घेता ज्या जन्मात संत भेटतील, ज्या जन्मात भगवत साक्षात्कार होईल, ज्या जन्मात आत्मसाक्षात्कार होईल, तो त्याचा शेवटचा जन्म, तो त्याचा शेवटचा जन्म. आता मागचे जन्म झाले असतील कितीही, पण या जन्मात संत भेटले. संत भेटल्यानं काय झालं? संत भेटती आजी मज, तेने मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजास तुला सहज, दोन्ही सूक्ष्म वाढी नल्या, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. दैन्य कशाचं आहे? इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायणे, इंद्रिये जे जे म्हणती ते तेची पुरुष करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. इंद्रियाच्या मागे जाणारे, पंचविषयाच्या मागे जाणारे जे आहेत त्यांचं ते तरुण जातील का भवसागरातून? जाऊ शकत नाहीत. म्हणून विषय सेविता कोण तृप्त झाला? विषयाचं सेवन करताना प्रश्न केला, जगात तुम्ही विचार करा एकांतात बसून की या विषयाच्या सेवनानं परिपूर्ण तृप्त, ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते असं जीवन कोणाचं झालं का? कोणाचंही झालं नाही. ज्यांचे विषय सुटले तो पूर्ण झाला. जे विषयात आहेत ते सतत अपूर्ण राहिले, दुःखी राहिले आणि त्यांचा अंत दुःखात झाला आणि पुन्हा पुन्हा जन्माला ते गेले. मी सांगत होतो की आपण जे आहे, आपण ज्या गुणात असतो त्या गुणानुसार आपला जन्म होतो. आपल्याकडे 3 गुणात्मक प्रकृती आहे. त्रिभिर गुणमयैर भावई रेवी सर्वमिदं जगत मोहितम नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम. भगवंत सांगतात अर्जुनाला, अर्जुना त्रिभिर गुणमयैर भावही, हे जे 3 गुण आहेत साधूचं, त्यात हे 3 गुण सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती, हे जे 3 गुण आहेत हे भगवंतापासूनच निर्माण झालेले आहेत. संताचं महात्म्याचं लक्षण गुणाच्या भावाकडे नसतं, भगवंताकडे अधिष्ठानाकडे लक्ष असतं. म्हणून ते गुणानं बांधल्या जात नाहीत. सामान्य माणूस कोणी असो 3 गुण त्याच्या सोबत असतात, पण सत्वाची वृत्ती असली, 2 गुण जर कमी असले तर ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था. सत्वगुणामध्ये जर त्याचा अंत झाला तर तो ऊर्ध्व लोकाला जातो, श्रेष्ठ लोकाला जातो, चांगली गती त्याला प्राप्त होते. मध्ये तिष्ठन्ति राजसः. आपली वृत्ती, मनोवृत्ती, अंतःकरण वृत्ती रजोगुणी असेल तर त्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. अधो गच्छन्ति तामसः. तमोगुणी आहे, तमामध्येच त्याची वृत्ती सतत स्थिर आहे तर तो पशवादी योनीला जातो. आसुरम भावमापन्नः मूढा जन्मनी जन्मनी माम प्राप्येव कौंतेय ततो यांत्या धमाम गतिम. 16व्या अध्यायातलं वर्णन आहे. आसुरी प्रकृतीचे लोक, तमोगुणी लोक पुन्हा अनेक जन्मनी जन्मनी असा शब्द आहे. अनेक जन्मात मूढा जन्मनी जन्मनी अशा ते जन्माला प्राप्त होतात. तेव्हा असं जे संसार आहे या संसारातून बाहेर निघायचं आणि परमात्म्याच्या पदाला प्राप्त करायचं. ततपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गता न निवर्तन्ति भूया. जिथं गेल्यानंतर
जन्म नाही रे आणिक, तुका म्हणे माझी वाक. ज्या स्थितीला प्राप्त केल्यानंतर पुन्हा जन्माला यायचं काम नाही, असा जन्माभाव रूप मोक्ष त्याला प्राप्त होतो. आणि म्हणून अशा पद्धतीची साधना महात्मे करतात आणि त्या महात्म्यांचं वर्णन भगवंत या श्लोकात करतात. भगवंत सांगतात, अर्जुना बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. अनेक जन्माच्या शेवटी ज्ञानी मनुष्य मला शरण येतो. आणि कशा पद्धतीने शरण येतो? वासुदेव सर्वमिती. सर्व ठिकाणी परमात्मा ओतप्रोत भरला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची हा संतांचा अनुभव आहे. ते जगात फक्त विठ्ठलाला पाहतात, ते जगात ब्रह्माला पाहतात, ते जगात पुरुषोत्तमाला पाहतात, ते जगात परमात्म्याला पाहतात. त्यांना परमात्मेशिवाय काही दिसतच नाही. म्हटले जग दिसतं, ते जग नाहीये. परमात्मा ज्यावेळेस एकोहम बहुश्याम त्याला करमलं नाही आणि तो एकटाच अनेक रूपानं नटला. एकलेने कंठेची म्हणून या येणे, केली निर्माण 14 भुवने, गगन मेघ चंद्र सूर्य तारांगणे, 5 महाभौतिके भिन्ने भिन्ने हो, ऐसा लाघवी हा चराचर आहे. असा जो परमात्मा, तो परमात्मा जगरूपानं नटला. आता वेदांतामध्ये जग मिथ्या मानलं जातं, शरीर मिथ्या मानलं जातं. पण आमचे भगवत भक्त म्हणतात शरीर मिथ्या मानून त्यापासून वैराग्य होईल. पण तुम्हाला एक सांगतो, शरीर हे भगवंताचा प्रसाद आहे. नरदेह भगवंताचा प्रसाद आहे, ते देवानं दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमठा. कोण दिला? देवानं दिला. इंद्रिय कोण दिलीत? देवानं दिलीत. आपण डोळे निर्माण करू शकतो का? डोळे म्हणजे बुबुळ नाहीत, हे असं छिद्र नाही, हे गोलक आहे. त्याच्यात जी पाहण्याची क्षमता शक्ती त्याला नेत्र म्हणतात. हे कानाचे हे बाहेरचे पडदे आहेत, याच्यात ऐकण्याची शक्ती जी असते त्याला कान म्हणतात. त्वचेमध्ये स्पर्श करण्याची शक्ती आहे त्याला त्वचा म्हणतात. नाकामध्ये सुंगण्याची शक्ती आहे, घ्राण ज्याच्यामध्ये सुगंध दुर्गंध कळतो, ती शक्ती ज्याने दिली त्याला परमात्मा म्हणतात. म्हणून दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. जीवपणा नासतो, भवरोग संपतो, परमात्म्याची प्राप्ती होते ज्याच्या माध्यमानं. त्याला खराब कसं म्हणता? म्हणून तुकोबराय सांगतात, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे होय साध्य केले, शरीरे साधिले परब्रह्म. अहो या शरीरानंच परब्रह्माची प्राप्ती महात्म्याने करून घेतली. परब्रह्म काय दुसरं कशाने मिळतंय का? येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना एर झारे चिरापडे. या शरीराला इतकंही तुच्छ समजू नका, या शरीराला इतकंही वाईट समजू नका. ज्या शरीरानं भगवत प्राप्ती होते, ज्या शरीरानं तत्वज्ञान होतं, ज्या शरीरानं मळ नावाचा दोष नाहीसा होतो, ज्या शरीरात विक्षेप नाहीसा होतो, ज्या शरीरात आवरण नावाचा दोष नाहीसा होतो, हे दोष नाहीसा होण्याचं सामर्थ्य या माणसाच्या शरीरात आहे. म्हणून हे शरीर उत्तम आहे, चांगलं आहे. त्याच्या स्वरूपाकडे पाहू नका, त्याचा उपयोग पहा. काय उपयोग आहे त्याचा? या शरीरात केले होय याची जन्मे, अवघे विठोबाच्या नामे, तुका म्हणे कर्मे जाळून या तरशी, किंवा तुका म्हणे वर्मे जाणून या तरशी. वर्म जाणून तरुण जाईल किंवा कर्म जाळून तरुण जाईल. कर्म संपले, उद्धार झाला. वर्म जाणलं, उद्धार झाला. मग वर्म जाणायचं असेल, कर्म जाणायचं असेल तर त्याला कोणतं शरीर गरज आहे? त्याला या मनुष्य शरीराची गरज आहे. म्हणून या मनुष्य शरीराला अतिशय महत्व दिलं. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षण भंगुरा. अतिशय दुर्लभ आहे मनुष्य जन्म. सहज मिळतो का? सहज मिळत नाही. पावला हा देह कागटाळी न्याय, न घडे उपाय घडो आले. कागटाळी न्यायाने सहज मिळाला. जे सहज मिळतं त्याचं महत्व लक्षात येत नाही. सहज मिळाला, कृपेनं मिळाला. बापानं संपत्ती कमावून ठेवली, मुलाच्या लक्षात येत नाही, कारण ती त्याला मिळालेली आहे. तसं आपल्याला देवानं देह दिला, उत्तम देह दिला, सुंदर देह दिला, ज्याच्या माध्यमानं परमात्म्याला प्राप्त करून घेता येतं असं सामर्थ्य त्यात दिलं आहे की नाही. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी, जेने ज्ञाने देही विधेय पायी पावती.
या मनुष्य देहात अशा प्रकारची बुद्धी, विलक्षण बुद्धी, अशी चांगली बुद्धी, असं ज्ञान दिलं की ज्या ज्ञानाच्या माध्यमानं मनुष्य स्वला प्राप्त करू शकतो, परमात्म्याला प्राप्त करू शकतो, ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकतो, संत महंतांना जाणू शकतो. आणि असा उत्तम असलेलं शरीर हे भगवत कृपेने मिळतं. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संस्थया. 3 प्रकारच्या गोष्टी दुर्लभ सांगितल्यात. मनुष्यत्व दुर्लभ आहे, मनुष्य जन्म मिळाला, पण मनुष्य जन्म मिळाल्यानंतर मनुष्यपणा मिळवला नाही. म्हटले कसं, हे कसं शक्य आहे? हे शक्य आहे. आकार माणसाचा आहे पण आचार पशुचा आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, आहे का नाही? असं पशुचं जीवन असतं. आणि पशुवत जर वागत असेल तर हा फक्त आकाराने माणूस आहे, नाहीतरी काय थोडी श्वान शुकरे बापू. मग मनुष्य कोण आहे? मनुष्य पण तरी साधी नारायण, नाहीतरी हीन पशुहुनी. मनुष्य तो आहे जो या शरीराला येऊन स्वला जाणतो, जो या शरीराला येऊन भगवंताला जाणतो, जो या शरीराला येऊन संतांना जाणतो, संत वाङ्मयाला जाणतो, त्याला सारासार कळतं, तो मनुष्य आहे. म्हणून मनुष्यत्वम. पुढची दुर्लभ गोष्ट सांगितली मुमुक्षुत्वम. मुमुक्षुत्व दुर्लभ आहे. कोणालाही असं वाटत नाही काही मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. माझा उद्धार होईल का? मला सद्गुरू भेटतील का? मला कोणी मार्गदर्शन करेल का? मला भगवंताची प्राप्ती होईल का? अशी जिज्ञासा सर्वांच्या मनात नसते. आता पूजनीय महाराजांनी कृपा करून हा इथं उत्सव चालू केला आणि चांगले चांगले महात्मे येतात. परिसरातले किती लोक याचा फायदा घेतात? नाही घेत ना. का नाही घेत? हा प्रश्न 9व्या अध्यायात आलेला आहे. भगवंतानी 9व्या अध्यायाला सुरुवात करताना सांगितलं, अर्जुना इदं ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि न सूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. ज्याला जाणल्यानंतर अशुभात मोक्षसे, अशुभ जो संसार आहे, दुःखरूप जो संसार आहे, त्या संसारातून तू मुक्त होशील. असं गुह्यातलं गुह्य ज्ञान मी तुला सांगतो. इति गुह्यतमं शास्त्रम इदं ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि प्रकृष्टेन वक्ष्यामि. विशेष लक्ष दे अर्जुना, विशेष लक्ष दे. मी सहज बोलत नाही. प्रवक्ष्यामि म्हणजे प्रकृष्टेन वक्ष्यामि, जाणीवपूर्वक बोलतो. पहा, आपले वेद श्रेष्ठ मानले पण वेद जाणीवपूर्वक झालेले नाही. भगवंत झोपेत होते आणि झोपेत असताना त्याच्या श्वासातून वेदाची निर्मिती, यस्य निश्वसितो वेद. पण भगवद्गीता अशी आहे, भगवंत जागेत, अर्जुनही जागा आहे. कारण आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादित श्रीकृष्ण जगजेठी, आणि विवेकाची गोष्ट आहे आणि प्रतिपादन करणारा भगवान श्रीकृष्ण आहे आणि ऐकणारा सुमन आणि शुद्धमती अर्जुन आहे. त्यावेळी गीता प्रगट झाली. म्हणून इदं ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि. कथम प्रवक्ष्यामि? का सांगतोस? अनसूयवे. अरे तू असूयारहित आहे. तुझ्या जीवनात काल महाराजांनी सांगितलं, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. भगवंताच्या भक्तानं कोणाचाही द्वेष करू नये. भगवंतांनी त्यांच्या सिद्ध भक्ताची लक्षणं सांगितली 12व्या अध्यायात. त्यामध्ये पहिलं लक्षण आलं अद्वेष्टः सर्वभूतानां. प्राणी मात्राचा कोणाचाही द्वेष करायचा नाही. जनमित्र होई सकळाचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न करावा दुर्जनाचा, करी संतांचा सहवास. एका चरणात 4 गोष्टी सांगितल्या तुकोबारायांनी. आपला उद्धार व्हायचा असेल सर्वांचे मित्र व्हा. भगवंतानी भक्ताच्या लक्षणात सुद्धा असं सांगितलं, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र सर्वभूतानां. काही लोक म्हणतात हे तू खराब आहे, तू असा आहे. अरे दुष्ट माणसाला सुद्धा आपल्या सोबत घ्या. त्याचे विकार त्याला लक्षात आले तर तो सोडून देईल. त्याला कळत नाही म्हणून ते विकार स्वीकारले. आता मला इथं महाराजांच्या समाधीजवळ 5-6 लोक भेटले. ते आता बेटावर गेलेले आहेत. ते म्हटले, महाराज आम्ही या आश्रमात आलो. कशासाठी? अहो म्हटले, आम्ही खूप दारू प्यायचो, पण आमच्या विवेकानंद विद्या मंदिराचा विद्यार्थी ज्ञानेश्वर म्हणून त्यांनी तिकडे संस्था काढली, गजानन महाराजचं मंदिर स्थापलं, व्यसन मुक्ती. म्हटले आता आम्ही सर्व व्यसनापासून परान्मुख झालो. व्यसनी होते ना, मग आता व्यसनापासून परान्मुख झाले की नाही? वाल्या कोळी पापी होता ना,
पण नारदाच्या कृपेनं वाल्मिकी ऋषी झाला की नाही, म्हणून दुष्टाचा सुद्धा अव्हेर आपल्या वारकरी संप्रदायात नाही. त्याला चिडचिड करत नाहीत, त्याला झिटकारत नाहीत, त्याचा द्वेष करत नाहीत. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः सर्वभूतानां करुणः सर्वभूतानां अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च असं भगवंतांनी वर्णन केलं. आणि त्यानुसार सर्वांशी मैत्री, द्वेष कुणाचा करायचा नाही. तो सुधरू शकतो, कारण मनुष्य जन्म हा फक्त सुधारण्यासाठी आहे. एकता सौरला खटवांगरायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. खटवांगराजाला 1 तास उरला होता. महाराज भगवंत सांगतात 1 तास नाही, शेवटच्या क्षणात अनेक जन्माच्या पुण्याने तुम्ही सावध झालात आणि माझं स्मरण केलं. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. अर्जुना संशय घेऊ नको. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळच्या वेळेला जरी भगवत स्मरण झालं, स्वस्मरण झालं, परमात्म्याचं स्मरण झालं, त्याचा मनुष्य जन्म सफळ झाला. आजी संसार सुफल झाला गे माये देखिले पाय विठोबाचे. एकदा का परमात्मा पाहिल्या वेद लावी बैसे जीवी जडोनी. मग तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग. पण जोपर्यंत परमात्म्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत परमात्म्याची प्रीती होत नाही. आणि परमात्म्याची प्रीती झाल्यानंतर मग परमात्मा हाच संतांच्या जीवनाचा विषय असतो. तुमच्या आमच्या जीवनाचा विषय आहे आणि संतांच्या जीवनाचा विषय देव आहे. म्हणून अशा प्रकारचे जे महात्मे आहेत ते सुदुर्लभ, अतिशय कठीण आहेत, मिळत नाहीत. नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलं, माणसाचा उद्धार महात्म्याच्या संगतीने होतो, पण महात्म्याची संगती सहज मिळत नाही. मी दुर्लभम त्रयमेव हा श्लोक सांगितलास. अतिशय कठीण आहे संत संगती, पण मिळते कशा? बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. भगवंतानी कृपा करून विवेकानंद आश्रमात आम्हाला आणलं. ही भगवंताची कृपा आहे, जगजेठीची कृपा आहे, परमात्म्याची कृपा आहे. आणि मग परमात्म्याच्या कृपेने संत भेटल्यानंतर त्याचा उद्धार होतो. त्याला स्व कळतो, त्याला ब्रह्म कळतं, त्याला भक्ती कळते आणि त्याला ज्ञान कळतं. हे सर्व कळायचं असेल, बदालसा आपल्या पुत्राला सांगते, ओठ तीर्थाला जा आणि सद्गुरु जिथं आहेत, जे वितंड करत नाहीत त्यांना भेट. ते तुला तत्वज्ञान सांगतील महात्मे, आणि त्या तत्वज्ञानानं तुझा उद्धार होईल. असे जे महात्मे आहेत त्यांचा दृष्टिकोन असा असतो, वासुदेवा सर्वमिती. सर्व ठिकाणी परमात्माच परमात्मा होतो प्रोत आहे. हरिरेव जगत जगदेव हरी हरितो जगतो नहि भिन्न वपुः इति यस्य मती परमार्थ गती स नरो भव सागरम उद्धरती. तो नर या सागरातून उद्धरून जातो ज्याला जग मिथ्यानं दिसता, जग देव दिसलं पाहिजे. जग अवघे देव, संपूर्ण जग परमात्मा दिसलं पाहिजे, संपूर्ण त्रैलोक्य परमात्मा रूप दिसलं पाहिजे. वासुदेव सर्वमिती. 10 उपनिषदामध्ये पहिलं उपनिषद आहे ईशावास्य उपनिषद. ईशकेन कट प्रश्न मुंड मांडुक्य तैतरीय ऐतरीयचे चांदोग्यम बृहदारण्यकम तथा. ही दशोपनिषद आहेत. या दशोपनिषदाला ज्ञानोबरायांनी महत्व दिलं. उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे, उदार आहेत, ज्ञानरूपी मकरंदे देतात. त्या 10 उपनिषदामध्ये पहिलं उपनिषद आहे ईशावास्य उपनिषद. त्या ईशावास्य उपनिषदामध्ये पहिला मंत्र आहे ईशावास्यमिदगुं सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजितः मा गृधः कस्यचित् धनम. सर्वत्र परमात्माच परमात्मा आहे. जिथं देखो तिथं श्याममयी आहे. कहाँ पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा क्या मेरे लाल कवन चुकी भाई. वासुदेव सर्वमिती. सर्व परमात्माच परमात्मा भरलेला आहे. जिथं देखो तिथं लाली मेले लाल की, जिथं देखो तिथं लाल लाली मैं देखन गई मैं भी हो गई लाल. परमात्म्याला पाहायला गेल्यानंतर परमात्माच होतो. माणूस परमात्म्याला पाहत नाही आणि म्हणून परमात्मा होत नाही. परमात्म्याला पाहिल्यानंतर पाहणे दुरी सारोनी असं जर पाहिलं तर तो साधक, तो मुमुक्षु परमात्मा रूप होतो. आणि अशा संतांच्या या उत्सवात, स्वामी विवेकानंदांच्या उत्सवात, महान निष्काम कर्मयोगी संत शिवदास महाराजांनी प्रारंभ केलेल्या उत्सवात आपणा सर्वांना अनेक कार्यक्रम ऐकायला मिळतात. माझी सेवेची वेळ संपलेली आहे. यानंतर आपण ज्यांचं श्रवण करता
श्री श्रीरंग महाराज भायगावकर यांचं प्रवचन आहे. आज त्यांचं कीर्तनही आहे आणि 3 दिवस प्रवचन आणि 1 कीर्तन असा अतिशय आनंदाचा भाग आहे. तेव्हा असे महात्मे दुर्लभ म्हटले. दुर्लभ काय? नारदाने सांगितलं अगम्यो दुर्लभो अगम्यो अमोघश्य. संतांची भेटी दुर्लभ काय आहे? अगम्य. साधू ओळखून येत ना, ओळखू येत नाही. जोग महाराजांना एक माणूस म्हटलं का हो तुम्ही साधू आहात आणि तुम्ही वरण भात पोळी खाता, दूध पिता, खोबरं खाता, बदाम खाता. ते म्हटले मी जर ढेप खाल्ली तर साधू मानशील का? अरे साधू काय खातो याच्यावरून लक्षात नसतो येत. साधू त्याची वृत्ती काय आहे, त्याची अवस्था काय आहे, कोणत्या अवस्थेत तो पोचला, त्याची वृत्ती निवृत्त झाली का, तो परमानंदामध्ये लीन झाला का, त्याला परमानंदमय सर्वत्र जग दिसू लागलं का, असंच याची वृत्ती होते, तो महात्मा होतो. आणि असा महात्मा दुर्लभ आहे. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. त्या स्थितीला तू कसा पोहोचला? ज्ञानोबरायांनी खूप मोठं सुंदर वर्णन केलं. ते तुम्ही ज्ञानेश्वरीत वाचा. जे तो विषयाची मोड झाडी, माझी कामक्रोधाची साकडी, चुकावून आला पहाडी सद्वासनेच्या. काम क्रोधादी विकार, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. हे सर्व विकार संपले आणि संपल्यानंतर निर्विकार अंतःकरणात परमात्मा येऊन थांबत असतो. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला सुद्धा श्रवण करायचं, आपलं अंतःकरण मन निर्विकार करायचं आणि मग येतो बैसलिया ठाया. परमात्मा आपल्या अंतःकरणात येऊन विराजमान होतो. संतांनी तसे त्याला विराजमान केलेलं आहे. तो आपल्या अंतःकरणात विराजमान व्हावा यासाठी हे सर्व कार्यक्रम आहेत. झालेली सेवा युगप्रवर्तक स्वामी विवेकानंदांच्या चरणी, जगन्नायक परमात्म्याच्या चरणी, निष्काम कर्मयोगी संत श्री शुकदास महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्व श्रोत्या मायबापाच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेदात या ठिकाणी थांबवतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज